बायको, सक्का भाव आणि मेहुण्याने नवऱ्याचा खून का केला? कारण ऐकूनच अंगावर काटा येईल. दारूमुळे संसाराची राख रांगोळी होते, तरी बऱ्याच कुटुंबातील कर्ते पुरुष हे दारूच्या आहारी जाऊन आपल्या कुटुंबाच्या बर्बादीला कारणीभूत ठरत असतात. बऱ्याच ठिकाणी नवरा दारू पिऊन बायकोला मारहाण करत असतो. त्यातून त्याची रोजची भांडणे ही ठरलेलीच असतात. कर्नाटकातील धारवाड जिल्ह्यातील हुणसककट्टे या खेडेगावातील मंदिरासमोरील रस्त्यावर विठ्ठल कुराडी याचा रक्ताने माखलेला मृतदेह काला घाटगे पोलिसांना मंगळवार दिनांक 23 डिसेंबर 2025 रोजी मिळून आला. विठ्ठल याच्या शरीरावर धारदार हत्याराने वार करण्यात आलेले होते. पोलीस या घटनेचा तपास करत असताना तो त्या गावात आपल्या मामाकडे आल्याची पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी या घटनेचा पंचनामा करून तपास सुरू केला. या घटनेतील संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून आणि पोलीस सूत्रांकडून या घटनेची मिळालेली माहिती पुढील प्रमाणे आहे. पण तत्पूर्वी ही व्हिडिओ पुढे पाहण्या अगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. विठ्ठल बसाप्पा कराडी हा काल घाटगी तालुक्यातील रामनकोप्पी येथे राहायला आहे. त्याचे लग्न मामाच्या मुलीशी म्हणजे कस्तुरी हिच्याशी गेल्या 5 वर्षापूर्वी झाले होते. विठ्ठल हा लग्नाच्या अगोदरपासून दारूच्या व्यसनाच्या आहारी गेलेला होता. त्याला सकाळपासून संध्याकाळपर्यंत दारू पिण्याची सवय लागलेली होती. दारूच्या व्यसनामुळे तो कोणताही कामधंदा करत नव्हता. त्याच्या या व्यसनामुळे त्याची बायको त्याच्यावर चिडत होती, त्याच्याशी भांडण काढत होती. रागाच्या भरामध्ये ती त्याच्याबरोबर भांडण काढून आपल्या दोन्ही लहान मुलांना घेऊन माहेरी निघून जात होते. कस्तुरी माहेरी गेले की आई तिची समजूत काढून तिला परत रामनकोप्पा येथे पाठवत होते. त्याला जवळच्या नातेवाईकाने आणि कस्तुरीचा भाव पुंडलिक याने ही बऱ्याच वेळेला समजावून सांगितलेले होते, परंतु त्याच्यामध्ये काही सुधारणा झालेली नव्हती. त्यानंतर मात्र विठ्ठल हा एका मंडप डेकोरेशनच्या दुकानात कामाला लागला. पण कामावरही तो दारू पिऊन येऊ लागल्याने आणि तो कधीतरच कामावर येत असल्याने त्या मालकानेही त्याला कामावरून काढून टाकले. त्यानंतर मात्र विठ्ठल हा पूर्णतः बिघडला. दिवसेंदिवस तो जास्तच दारू पिऊ लागला. रामनकोप्पी गावामध्ये विठ्ठल याचे कुटुंब हे एकत्रित कुटुंब होते. गावात त्याची थोडीफार शेती आहे. ही सगळी शेती विठ्ठलचा भाव अण्णाप्पा कुराडी हा बघत होता. विठ्ठल हा रोज दारूच्या नशेमध्ये त्याच्या पत्नीशी भांडण काढून तिला जबर मारहाण करत असे आणि तो काही कामधंदा करत नसल्याचे अण्णाप्पाचे आणि त्याचेही कधीकधी पटत नव्हते. अण्णाप्पानेही त्याला बऱ्याच वेळेला समजावून सांगितले, परंतु तो काही त्याचेही ऐकत नव्हता. शेवटी अण्णाप्पाने विठ्ठल आणि त्याची बायको मुलांना वेगळे ठेवले. वेगळे ठेवल्यानंतर तो काहीतरी कामधंदा करेल असे वाटत होते. परंतु दारूच्या व्यसनाच्या आहारी गेलेला विठ्ठल हा घरातील भांडी कुंडी नेऊन विकू लागल्यावर मात्र हद्दच झालेली होती. कस्तुरी तर त्याच्या वागण्याने इतकी त्रासलेली होती की तिला काही सांगता येत नव्हते आणि बोलताही येत नव्हते. मागील महिन्यातच विठ्ठलने भाव अण्णाप्पा याची मोटारसायकल चोरून नेऊन विकलेली होती. त्या विकलेल्या मोटारसायकलच्या पैशातून त्याने दारू पिली होती. इकडे अण्णाप्पा आपली मोटारसायकल चोरून कुणी नेली म्हणून त्याचा शोध घेत होता. तो चोर घरातच निघाल्यावर मात्र त्याने आपल्या कपाळावर हात मारून घेतले. त्यातही त्याने विठ्ठलला जबर मारहाण केली. परंतु तो दारूच्या नशेमध्ये असल्याने काही बरळत कोणालाही काही शिव्या देत होता. अण्णाप्पालाही त्याने शिव्या देऊन तुझी मोटारसायकल मी हुबळीमध्ये विकली आहे, तुला काय करायचे ते कर असे म्हणून सांगितले. सख्या भावाने मोटारसायकल बिगर कागदपत्राच्या आधारे कोणाला किती रकमेला विकली याचा काही थांग पत्ता लागेना. शेवटी त्याने त्याची तक्रार काला घाटगी पोलिसात दिली. पोलिसही या प्रकरणाचा तपास करत होते. इकडे मेवणा पुंडलिक भाऊजीच्या वागण्याने त्रासलेला होता, तर दुसरीकडे विठ्ठलचा भावही त्रासलेला होता. काही केले तर त्याच्यामध्ये सुधारणा होत नाही हे बघून पाहुण्याने वेगळाच विचार केला. विठ्ठल या जगात असूनही फायदा नाही आणि नसला तरी त्याचा काही उपयोग नाही याचा त्याने विचार केला. तसे विठ्ठल याचे वागणे घरातील कोणालाही पटत नव्हते. तो दारूसाठी कोणत्याही थराला जात होता. आज त्याने आपल्या घरामध्ये चोरी केली, उद्या दुसरीकडे कुठे चोरी केली तर कोण निस्तारणार असा विचार
पुंडलिक आणि अण्णाप्पा यांनी केला। विठ्ठल हा दारू पिऊन कुठेही पडतो हे त्यांना माहिती होते, त्यामुळे त्याला संपवण्यासाठी त्याने प्लॅन केला। पुंडलिक याला तो आपल्या बहिणीला त्रास देतो, तिला नीट वागवत नाही, घरामध्ये संसाराकडे त्याचे लक्ष नाही, त्यामुळे त्याला ठेवून तरी काय करायचे असे वाटत होते। त्याला मारले तर किमान आपल्या बहिणीला होणारा त्रास तरी कमी होईल, ही गोष्ट विठ्ठलचा भाऊ अण्णाप्पा याने त्याला पटवून दिली। त्यालाही अण्णाप्पाचा विचार पटला। तर इकडे अण्णाप्पाला विठ्ठल याने आपली मोटारसायकल चोरून नेऊन विकली असल्याने त्यालाही विठ्ठलचा राग येत होता। मेवना पाहुण्यांनी मिळून विठ्ठल याला संपवण्याचा कार्यक्रम ठरवला। नेहमीप्रमाणे विठ्ठल हा दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी मामाकडे म्हणजे हुसनकट्टी येथे गेला। तिथे दिवस रात्र दारू पिऊन इकडे तिकडे भटकत होता। त्यावेळी त्याच्या मेहुण्याने त्याला त्याच्या गावी रामनकोप्पी येथे जाण्यास सांगितले, परंतु मी इथेच राहणार, तुला काय करायचे म्हणून तो तिथे तळ ठोकूनच राहिला। पुंडलिक याने विठ्ठल हा हसनकट्टी येथे आल्याचे आणि तो दिवस रात्र दारूच्या नशेमध्ये असल्याचे अण्णाप्पा कुऱ्हाडे याला फोन करून सांगितले। त्यावेळी सोमवारी दिनांक 22 डिसेंबरच्या रात्री हुसनकट्टी येथे गेला। त्यावेळी अण्णाप्पा आणि पुंडलिक याने विठ्ठल याला चल तुला तुझ्या मनाप्रमाणे दारू पाजतो असे म्हणून बाहेर बोलवून नेले। हुसनकट्टी येथील दारूच्या दुकानात नेऊन दारू पाजली। त्या दोघांनीही त्यावेळी थोडी दारू घेतली म्हणजे त्याला काही शंका येणार नाही असे त्यांना वाटले। दारूच्या नशेमध्ये ते तिघेही चालत हलत डुलत रस्त्याने चाललेले होते। रात्रीच्या अंधारामध्ये ते तिघे एका मंदिरासमोरील रस्त्यावर आल्यावर तेथे रागाच्या भरात पुंडलिक याने तू माझ्या बहिणीला का त्रास देतोस असे म्हणत त्याला कन्नडमध्ये शिव्या घालत खाली पाडले। तो त्याच्या छातीवर बसला तर अण्णाप्पा त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। त्याच वेळी पुंडलिक याचा राग अनावर झाला। त्याने त्याच्या छातीवर बसूनच आपल्या खिशातील चाकू बाहेर काढून त्याच्या चेहऱ्यावर आणि तोंडावर वार केले। एवढ्यावरच त्याचा राग शांत झाला नाही। त्याने त्याच्या छातीमध्ये त्या चाकूने वार केल्यावर विठ्ठल याचा जागीच मृत्यू झाला। विठ्ठल हा रक्ताच्या थरोळ्यामध्ये निश्चित पडल्यावर ते दोघेही कोणाला काही समजणार नाही अशा पद्धतीने निघून गेले। दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवार दिनांक 23 डिसेंबर 2025 रोजी सकाळी सकाळी हुसनकट्टी गावातील लोकांना मंदिराच्या समोरील रस्त्यावर विठ्ठल याचा रक्ताच्या थरोळ्यामध्ये पडलेला मृतदेह दिसला। त्यांनी या घटनेची माहिती विठ्ठलचा मामा आणि मेहुणा यांना दिली। मेहुणा पुंडलिक याला सगळी गोष्ट माहिती होती, मात्र त्याने घरातील लोकांच्या समोर आपल्याला काहीच माहिती नाही हे दाखवत तो तिथे आला। त्यानंतर विठ्ठलचा भाव रामनकोप्पी येथून आला। सुरुवातीला विठ्ठलची बायको कस्तुरी तिला यातील काहीच माहिती नव्हते, मात्र दीर अण्णाप्पा आणि तिचा भाव पुंडलिक यांनी तिला सगळे सांगून गप्प बसवले। घटनास्थळी नातेवाईकांची आणि बघ्यांची गर्दी झाली। जो तो मयत विठ्ठल हा दारूच्या नशेमध्ये असतो, त्याची कोणाबरोबर तरी भांडणे झाली असतील, त्यातून त्याचा खून कुणीतरी केला असेल अशी चर्चा करत होते। या घटनेची माहिती एकाने काला घाटगी पोलिसांना दिल्यावर पोलीसही तातडीने घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तपासाला सुरुवात केली। मयत विठ्ठल हा दारोडा असल्याची माहिती मिळाल्यावर तो कोणासोबत आदल्या दिवशी दारू प्यायला गेला होता आणि त्याची कोणासोबत याआधी भांडणे झाले होते याची माहिती पोलीस काढत होते। पोलिसांनी मयत विठ्ठल याची बायको कस्तुरी हिच्याकडून माहिती घेत असताना ती पोलिसांना माहिती देताना अडकळत होते। पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह काला घाटकी येथील सरकारी रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला। कस्तुरी हिला पोलीस स्टेशनला आणून त्याच्याकडे चौकशी करत असताना नवरा विठ्ठल हा रोज दारू पिऊन आपल्याला त्रास देत असल्याने आपला भाव पुंडलिक आणि दीर अण्णाप्पा यांनी मिळून त्याला मारून टाकल्याचे पोलिसांना सांगितले। तिने माहिती दिल्यावर पोलिसांनी तातडीने हालचाल करत या घटनेतील संशयित पुंडलिक आणि अण्णाप्पा यांना ताब्यात घेऊन काला घाटगी पोलीस स्टेशनला आणले। त्याच्याकडे या घटनेची चौकशी पोलिसांनी केल्यावर त्यांनी नाय होय करत आपला गुन्हा कबूल केला। पुंडलिक याने विठ्ठल हा आपल्या बहिणीला त्रास देत असल्याच्या कारणातून तर अण्णाप्पा याने विठ्ठल हा दारू पिऊन घरामध्ये दंगा करत असल्याचे
तसेच त्याने आपली मोटारसायकल दारूसाठी चोरून नेऊन विकल्याने त्याचा खून केल्याचे पोलिसांना सांगितले। या घटनेची फिर्याद मयत विठ्ठल कुराडे याची बायको कस्तुरी कुराडे हिच्याकडून पोलिसांनी घेतली। तिने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी विठ्ठल बसाप्पा कुराडे वय वर्ष 30 राहणार रामनकोप्पी तालुका कालाघाटगे जिल्हा धारवाड याच्या खून प्रकरणी त्याचा मेहुणा पुंडलिक वय वर्ष 28 राहणार हुनस कट्टे तालुका कालाघाटगी आणि अण्णाप्पा बसाप्पा कुराडे वय वर्ष 35 याच्या विरोधामध्ये भारतीय न्याय संहिता कलम 103(1) प्रमाणे गुन्हा दाखल केला। त्यांना पोलिसांनी कोर्टामध्ये उभे केले असता माननीय कोर्टाने या दोघांची रवानगी जिल्हा कारागृहामध्ये केली। दरम्यान पोलिसांनी पुंडलिक याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला चाकू जप्त केला। या घटनेचा पुढील तपास कालाघाटगी पोलीस करत आहेत। व्यसन हे माणसाला कधी ना कधी बर्बाद करत असते। व्यसनाच्या आहारी गेलेला माणूस दारूसाठी चोरी करू लागल्यावर मात्र घरच्या लोकांच्या डोक्यावरून पाणी जाते आणि त्यातूनच त्याच्या व्यसनाला कंटाळून घरचे लोक आपल्याला मनावर दगड ठेवून व्यसनी माणसाला संपवतात। हेच या घटनेवरून दिसून येते।